महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यक्रमाच्या निमित्तानं येणाऱ्या 11 तारखेला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि इतर काही पदाधिकारी नांदेड जिल्ह्यामध्ये 3 जिल्ह्याची बैठक नांदेड, हिंगोली आणि परभणी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली। त्यानिमित्त आज ही पत्रकार परिषद होत आहे। आज येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या 3 जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक माननीय प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेबजी थोरात, आमचे लातूरचे देशमुख, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, माननीय महाराष्ट्राचे प्रभारी पक्षाचे छन्नी चल्ला साहेब व इतर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी हे येणाऱ्या 11 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर येत आहेत आणि ह्या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांची बैठक म्हणजे आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी अशी ही बैठक 11 तारखेला बोलावण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वरिष्ठ मंडळी ही आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि 3 जिल्ह्यातले लोक या ठिकाणी जवळपास 1,500 ते 2,000 लोक जमतील, कार्यकर्ते मंडळी अशी अपेक्षा आहे। आणि ह्या सभेमध्ये उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने, विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन होणार आहे। त्यानिमित्त या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला सांगितलेलं आहे, त्या दृष्टीने व्यवस्था आम्हाला करावंच लागणार आहे आणि एकंदर ही बैठक येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाची। यामध्ये वरिष्ठ मंडळी प्रत्येक जिल्ह्यातल्या अध्यक्षाला असतील किंवा संबंधित आमदार असतील, काही इतर पदाधिकारी असतील, आपापल्या मतदारसंघाचा आढावा त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं घेणार आहेत। यासाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली है। आने वाले 11 तारीख को महाराष्ट्र कांग्रेस कमेटी की और
नांदेड़ जिला, परभनी और हिंगोली जिला कांग्रेस कार्यकर्ताओं की बैठक यहाँ पे नांदेड़ में बुलाई है। आने वाले चुनाव के विधानसभा चुनाव के बारे में ये बैठक होने वाली है। ये बैठक में खासदार, आमदार, जिला परिषद सदस्य, सभापति, कांग्रेस पक्ष के पदाधिकारी, ये लोगों की बैठक यहाँ पे आयोजित की गई है और यहाँ पे पार्टी की तरफ से मार्गदर्शन करने वाले।